थंडीमध्ये चेहरा काळवंडतो, स्किन ड्राय पडते, तसेच व्हाईट असे रॅशेस पडतात हातांवर, स्किनवर, होठ उकलतात. तर त्यावरच आज मी घरगुती अशी होम रेमेडी तुम्हाला दाखवणार आहे की किचनमध्ये अशा काही वस्तू आहे की ते आपल्या चेहऱ्यावर बघा जादुई कमाल करतील. तर आता सर्वात प्रथम मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ. हे तिन्ही समप्रमाणात घेऊन मिक्स करून ठेवायचे आणि जेव्हा कधी तुम्हाला फेस पॅक करायचा तेव्हा थोडंसं काढून घ्यायचं. त्यामध्ये बघा मी 2 ते 3 थेंब ग्लिसरीन टाकलं, 2 ते 3 थेंब बदाम ऑइल टाकलं आणि कच्चं दूध, आपल्याला इथे रॉ मिल्कचा वापर करायचा आहे आणि चिमूटभर हळद टाकायची. हळद ही त्वचेसाठी किती गुणकारी आहे तुम्हाला माहीतच आहे. जंतुनाशक हळद अगदी ब्लिचिंगचं काम करते, चेहरा फेअर होण्यास मदत होतो. त्यामुळे इथे हळद चिमूटभर टाकायची आहे. तर घरगुती हळद आहे आणि त्याचबरोबर इथे मी रॉ मिल्क कच्चं दूध टाकलेलं आहे. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लावण्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि चेहऱ्यावर ते ॲप्लाय करायचं. आता हे कोणत्या वेळेत लावायचं, तर रात्री झोपण्या अगोदर तुम्ही हा फेस पॅक लावायचा आहे. खूप कमाल तुम्हाला रिझल्ट मिळेल बघा. चेहऱ्यावरचे बघा डार्क स्पॉट, जुन्यातले जुने डाग, पिगमेंटेशन व अंगाचे काही डाग असतात, डार्क सर्कल्स कमी व्हायला मदत होते आणि स्किन अगदी छान ग्लो शाईन करायला लागते. लावल्यानंतर 15 मिनिटं ठेवायचा आणि साध्या पाण्याने चेहरा धुवायचा. थँक्यू.